प्रेक्षको नमस्कार। आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रो, खरं तर मराठीत काव्य संस्कृतीमध्ये मराठीच्या काव्य संस्कृतीमध्ये कणा ही फक्त शरीरातील संरचना नसून मनोबल, निर्धार, आत्मसन्मान, मान सन्मान यांचे अलंकारात्मक रूपक म्हणून कणा हा शब्द वापरला जातो। या अर्थाची झलक आपले सगळ्यांचे लाडके कवी वी.वा. शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांनी आपल्या कवितेत अगदी प्रभावीपणे मांडलेली आहे। ती कविता म्हणजे ओळखलत का सर मला। आपण शाळेत ही कविता अनेक वेळा ऐकली आहे, वाचली आहे, प्रत्येकाने ती ऐकली आहे, वाचली आहे। ती कविता म्हणजे ओळखलेत का सर मला पावसात आला कोणी, ओळखलेत का सर मला पावसात आला कोणी, कपडे होते करदमलेले केसावरती पाणी, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा। मित्रो, ही कविता म्हणजे फक्त कविता नसून प्रत्येक संकटात उभं राहण्याची, प्रत्येक संकटामध्ये एक आत्मबल, एक आत्मसन्मान, स्वाभिमान ही गोष्ट बाळगण्याची आणि टिकवण्याची एक अनुभूती आपल्याला, एक प्रेरणा आपल्याला देते। पण मित्रो, हाच कणा जेव्हा कुरबुरी करायला लागतो, हा कणा जेव्हा कुरबुरी करायला लागतो, वेदनादायी ठरायला लागतो आणि अनेक समस्यांचं कारण असं ठरतो। आपल्या एकंदरीत दैनंदिन जीवनामध्ये ज्या हालचाली आहेत त्या हालचालींवरती कुठेतरी अंकुश येतो या गोष्टींमुळे, तेव्हा मात्र हे सगळं अवसान जे आहे ना ते गळून पडतं। वेगवेगळ्या उपचार पद्धती, मग नंतर उपचारांचा आपण शोध घ्यायला लागतो। वेगवेगळ्या उपचार पद्धती सध्या बाजारामध्ये आपल्याला एकंदरीत या गोष्टींच्या उपचारांवरती उपलब्ध आहेत, खूप पर्याय आपल्याला उपलब्ध आहेत। अगदीच सांगायचं तर आधुनिक उपचार पद्धतींमध्ये ऑपरेशन म्हणजे शर्ते शेवटी ऑपरेशन किंवा सर्जरी हा पर्याय शेवटी सुचवलाच जातो। पण याच सर्व विवंचनेमध्ये जेव्हा नैसर्गिक पद्धतीने आयुर्वेदिक उपचार एक आशादायी किरण म्हणून आपल्या समोर उभी राहते आणि याच अनुषंगाने येणारा आजचा आपला विषय आपण निवडलेला आहे, तो आपण आपल्या स्क्रीनवर पाहू शकता। आजचा आपला विषय आहे मणक्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद उपचार, मणक्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद उपचार। आणि या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज तज्ञ पाहुणे जे आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे प्रख्यात आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ डॉक्टर अतुल मल्लिकार्जुन कुंभारे सर। सर, मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये। नमस्कार मित्रो, सरांची अगदी अल्पशा असं ओळख करून द्यायची झाली तर डॉक्टर अतुल मल्लिकार्जुन कुंभारे सर हे MD आयुर्वेद असून सुप्रसिद्ध आयुर्वेद व पंचकर्म तज्ञ आहेत। गेली 16 वर्षापासून विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्राच्या माध्यमातून, ज्याची मुख्य शाखा ही सोलापूर येथील बार्शी इथे आहे व उपशाखा पुणे, ठाणे, मुंबई येथे आयुर्वेदिक चिकित्सा सेवा ते पुरवित आहेत। तसेच दर महिन्याच्या पहिल्या रविवारी श्री विश्ववती आयुर्वेद चिकित्सालय कोल्हापूर येथे ते कॅन्सर रुग्णांची चिकित्साही करतात। नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे दर महिन्याच्या 3ऱ्या शुक्रवारी सहाय्यक वैद्य म्हणून ते कार्यरत आहेत। विविध टीव्ही चॅनल्सवरती व समाज माध्यमांमधून आपण सरांचं बऱ्याच वेळा त्यांच्या गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत। आजाराशी संबंधित बऱ्याचशा गोष्टी ते एकंदरीत आयुर्वेद जनजागरण ते या समाज माध्यमातून करताना आपल्याला दिसतात। विशेष त्यांच्या प्रावीण्याबद्दल जर बोलायचं झालं तर विविध प्रकारचे कॅन्सर, उंची वाढवणे, हार्मोनल डिसऑर्डर्स, त्वचेचे आजार, वंध्यत्व, विना ऑपरेशन मणक्यांचे, सांध्यांचे उपचार आणि अशा इतर अनेक अशा रोगांवरती त्यांचा हातखंडा समजला जातो। डॉक्टर अतुल कुंभारे सरांनी अनेक रुग्णांचे मणका, गुडघा, गर्भाशयाची पिशवी काढणे, मूळव्याध यावर विना ऑपरेशन उपचार करण्यात त्यांना यश लाभलेले आहे, ते यशस्वी ठरलेले आहेत। चला तर मित्रहो, आजच्या हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये विषय आपण जाणूनच आहात, तो म्हणजे मणक्यांचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद उपचार।
आणि जे मार्गदर्शक तज्ज्ञ आज आपल्याला लाभले आहेत ते म्हणजे प्रख्यात आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ डॉक्टर अतुल मल्लिकार्जुन कुंभारे सर. सर, पुन्हा एकदा मी आपलं मनापासून हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये आपलं स्वागत करतो. नमस्कार. सर, पहिला प्रश्न अगदी आपसूक निर्माण होतो की मणक्यांचे आजार हाच विषय आजच्या चर्चेसाठी निवडावा असं आपल्याला का वाटलं? बरोबर. आयुर्वेदानुसार मानवी वयाच्या 3 अवस्था केलेल्या आहेत: बाल्यावस्था, मध्यमावस्था आणि वृद्धावस्था. बाल्यावस्था ही जनरली 0 ते 16 वर्षापर्यंत असते. ती कफ दोष प्रिडॉमिनंट असतो, म्हणजे कफ दोषाची अवस्था असते. नंतर मध्यमावस्था जी असते ती 16 ते 60 पर्यंतची असते. जे महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात किंवा कोणत्याही गोष्टीची नवीन करण्याची उमेद, सामर्थ्य हा पित्ताचा गुणधर्म आहे. ती पित्तप्रधान असते आणि ती आपण त्या काळात पाहतोच. आणि त्यानंतरची जी असते ती वृद्धावस्था असते, जी 60 नंतर असते. आणि पूर्वीच्या काळी किंवा काही वर्षांपूर्वी हे जे सगळे वाताचे आजार होते, मणक्यांचे आजार असतील किंवा सांध्यांचे आजार असतील, ते वयानुसार सांध्यांची मणक्यांची झीज होऊन त्यानंतर ते सुरू व्हायला लागायचे. पण आत्ता अलीकडे काही काळात काय झालंय, आम्ही रोजच्या प्रॅक्टिसमध्ये बघतो की अगदी 30-35 वर्षाचे, 20-25 वर्षाचे युवा पिढीसुद्धा कुणाचा मणका दुखतोय, कोणाचा बेल्ट लावून आलेला असतो. असे विविध पद्धतीचे मणक्याच्या आजारांची संख्या वाढल्यासारखी दिसते. सुरुवातीला काय होतं, मानदुखी, कंबरदुखी या पद्धतीने हे थोडे थोडे आजार सुरू होतात. मग हे सुरू झालं की जवळपासच्या डॉक्टरांकडे जातात, काहीतरी वेदनाशामक औषधं घेतात, काही अंशी कमी होतं. वेदना कमी होतात, लोकांना वाटतं की हे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. पण जी त्याची संप्राप्ती असते आजाराची, पॅथोजेनिसिस असतं, ते पुढं पुढं चालत राहतं. नंतर काही दिवसांनी डॉक्टर बदलले जातात. मग एक्सरे, MRI, CT स्कॅन असे वेगवेगळे तपासण्या केल्या जातात. आणि 3-4 डॉक्टर ही झाल्यावर दुखणं कमी न होता किंबहुना ते काही अंशी वाढलेलं असतं. मग त्यावेळेस मात्र रुग्णांना, काही जणांना त्रास होतो की एवढं करून सुद्धा हे कमी का नाही आहे. तर यामुळं आज आपण खास करून हा विषय निवडला. काही वर्षांपूर्वी आपल्या पुण्याच्या क्लिनिकमध्ये एक आजोबा आले होते. त्यांनी तर आले की त्यांची फाईल दाखवली, काय काय दोष आहेत, काय काय आजार आहेत ते सांगितलं आणि म्हटले, डॉक्टर मला लॉटरी घ्यायची नाही आहे. त्यांच्या बोलण्याचा रोग काय मला समजला नाही. मी म्हटलं, म्हणजे काय नेमकं हे मला कळलं नाही. ते म्हटले, लॉटरी कसे खूप जण घेतात पण ती लागते किंवा त्याचा फायदा अगदी ठराविक बोटावर मोजणाऱ्या लोकांना होतो. तसं म्हटलं, गेल्या काही वर्षात माझ्या जवळपासच्या मित्रांमध्ये किंवा नातलगांमध्ये बऱ्याच लोकांची मणक्याचे ऑपरेशन झालेले मी पाहिलेले आहेत. पण त्यातल्या अगदी बोटावर मोजण्यासारख्या लोकांना त्याचा खूप चांगला फायदा झाला आहे. आणि बाकीचे मात्र जे चालत गेलेले ते सुद्धा बेड रिटर्न होऊन राहिलेले आहेत. त्या पद्धतीने त्यांची मग ठीक आहे म्हटलं, त्यांची हिस्ट्री घेऊन आपण त्यांना औषधं सुरू केले. तर त्यावेळेस त्यांना असं निदान झालं आपलं की काही वर्षांपूर्वी त्यांना अतिसाराचा बराच त्रास होत होता. अतिसार म्हणजे लूज मोशन. काही केल्याने बरेच त्यांनी औषधं घेतली पण ती लूज मोशन कमी होत नव्हते. आणि नंतर काही दिवसांनी त्यांचा L4, L5 आणि S1 ह्या वर्टिब्रामध्ये डिस्क बल्ज होऊन त्यांना चालताना त्रास व्हायला लागला, मुंग्या यायला लागल्या आणि चालायला त्रास व्हायला लागला. नंतर ते वॉकर वापरून चालायचे. मग जेव्हा हे हिस्ट्री जाणवली तर आपण आयुर्वेदानुसार ते अतिसार हे निदान केलं. कारण की अतिसार हा पक्वाशय म्हणजे मोठ्या आतड्यातनं होणारा त्रास आहे की पातळ जुलाब होणे. आणि पक्वाशयामध्येच हाडांच्या पेशी बनत असतात, अस्थिधातू तयार होतो आणि तिथंच हा त्रास झाल्यामुळे त्यातली औषधं वापरल्यावर अगदी काही महिन्यात ते आजोबा वॉकर सुटून स्वतः चालायला लागले. एवढी इतकी त्यांच्यात सुधारणा झाली. खूप छान पद्धतीने आपण विश्लेषण केलं. आजचा विषय निवडण्यामागची आपली संकल्पना आपण समजावून सांगितली आणि आजोबांच्या उदाहरणाने ती अजून उजागर झाली की नेमकं कारण सध्या आपण समाजामध्ये ज्या वेळी आपण कोणाला भेटतो, मला वाटतं सगळ्यात जास्त प्रचलित शब्द कानावर पडणारा तो म्हणजे पाठीचं दुखणं. आणि नक्कीच त्या अनुषंगाने आजचा विषय हा अतिशय महत्त्वाचा ठरतो. सर, पुढे मला अगदीच आपण त्या आजारावरती प्रश्न येण्या अगोदर मला असं विचारावंसं वाटतं की पाठीचा कणा आणि मणक्यांची नेमकी रचना शरीरामध्ये कशा पद्धतीने असते, जेणेकरून आपल्याला त्या आजाराबद्दलची एक पुढची चर्चा समजण्यासाठी एक व्यासपीठ त्याच्यासाठी तयार होईल. काय सांगाल सर? गर्भाशयामध्ये गर्भ तयार होताना सर्वप्रथम तयार होणारे बोन किंवा हाड जे असतं ते म्हणजे पाठीचा कणा.
तर पाठीच्या कानाच्या रचनेला असं म्हणता येईल की मार्वल ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे अभियांत्रिकी चमत्कार अशा पद्धतीनं तो सिस्टमॅटिक विविध महत्त्वाच्या रचनांनी तो बनलेला असतो की ज्यामुळे आपल्या शरीराला संरक्षण मिळते. ज्याला आपण बिल्डिंग ब्लॉक्स एकमेकांवर ठेवलेले विटा असतात किंवा जुन्या काही वाड्यांमध्ये उतरंड असायच्या, वेगवेगळी भांडे एकमेकांवर ठेवून तयार केलेले, अगदी त्या पद्धतीने पाठीच्या कानाची रचना केलेली असते. साधारण याचे 5 भाग केलेले आहेत की मानेतले मणके, त्याला सर्वायकल वर्टिब्रा म्हणतात, त्याच्या खाली थोरॅसिक, लंबार आणि सगळ्यात शेवटी कॉसिक्स आणि सॅक्रम हे बोन असतात की जे एकत्र फ्युजन होऊन एकत्र येऊन त्रिकसंधी किंवा ज्याला आपण माकड हाड म्हणतो ते बनलेले असते. टोटल 33 मणक्यांच्या माळेने मणका हा बनलेला आहे. नंतर त्यामध्ये ते 2 मणके एकमेकांवर घासू नये म्हणजे बांधकामात विटांच्या मध्ये कसा सिमेंट वाळूचा थर असतो तसा गादी बसवलेली असते ज्याला इंट्राव्हर्टिब्रल डिस्क असे म्हणतात. आणि जेव्हा बोलीभाषेमध्ये आपण म्हणतो गादी सरकली किंवा वंगण कमी झालं, झीज झाली, तर ती गादी छोटी झालेली असते किंवा ती बाहेर सरकलेली असते, त्याला डिस्क बल्ज असं म्हणतात. याशिवाय जी मणक्यांची रचना आहे ती फॅसेट जॉईंट किंवा हिंज जॉईंट ज्याला म्हणतात, बिजागरी असते आपली, त्यामुळे त्यानुसार ती केलेली आहे. त्यामुळे आपण बाजूला झुकणे, एकीकडे वळणे, फ्लेक्झन, एक्सटेन्शन, रोटेशन ह्या सगळ्या क्रिया त्यामुळे करू शकतो. तर अशा विविध रचना एकत्र येऊन मानवी मणका बनलेला आहे. याचं मुख्य काय काम आहे पाठीच्या कानाचं, तर मानवी देहाला तो सपोर्ट करतो. आपलं जे उत्तम अंग असतं शिर म्हणजे डोकं, तो आणि इतर शरीरात तो जोडण्याचं ब्रिज म्हणून काम करतो. आणि मणक्यांमध्ये एक छिद्र असतं त्याला फोरामिना म्हणतात, त्यातून ते मज्जातंतूंचं वहन करतं. आयुर्वेदानुसार मानवी मणका हा रक्त आणि मेद धातू एकत्र येऊन बनलेला असतो. त्याला अस्थिधातू म्हणतात. अस्थिधातूचं ते एक आहे आणि वातदोष हा तिथं प्रधान असतो. खूप छान सर, खूप अतिशय विश्लेषणात्मक असं ते जी संरचना आपल्या पाठीच्या कण्याची आहे त्याबद्दल आपण माहिती दिली. नक्कीच आता प्रेक्षकांना समजून आलं असेल की समजलं असेल, उमजून आलं असेल की नेमकी ही रचना कोणत्या पद्धतीने असते, जेणेकरून त्याची कारणे, त्याची लक्षणे आणि मग शेवटी त्याचा उपचार या विषयावरती आपण नक्कीच सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मणक्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद उपचार श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता बार्शी द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राहुल गल्ली, गायत्री सेल समोर, बार्शी 413401, शाखा पुणे, ठाणे, दादर. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर, कॅन्सर चिकित्सा. संपर्क 90288 77945 किंवा 969748 2999 किंवा 969748 3999. ईमेल आयडी www.drAtulKumbhare.com. ब्रेकनंतर सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे मणक्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद उपचार. आणि आज आपल्याला जे तज्ज्ञ पाहुणे मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत ते म्हणजे प्रख्यात आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ डॉक्टर अतुल मल्लिकार्जुन कुंभारे सर. सर, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर आपण एकंदरीत संरचना आणि आजचा विषय आपण का निवडला या गोष्टीची जाणीव करून घेतली. त्यालाच अनुसरून पुढचा प्रश्न येतो तो म्हणजे पाठीच्या मणक्यांच्या साधारण या आजारांची कारणे कोणती आहेत याबद्दल साधारण सविस्तर आपल्याला काय सांगता येईल? मणक्यांच्या आजारांची जर कारणं बघितली तर आपण एक 3-4 कॅटेगरी ते डिवाइड करू शकतो. आहारज, विहारज आणि आगंतुज. आहारज म्हणजे आपण काय खातो, कसं खातो यामुळे जे बदल होतात शरीरात ती आहारज. विहारज म्हणजे आपल्या हालचाली आणि आगंतुज म्हणजे एक्सटर्नल आघात किंवा ॲक्सिडेंट वगैरे असं होऊन जे काही मणक्यांना मार लागतो ते आगंतुजमध्ये मोडतात. तर आहारामध्ये कडू, तिखट, तुरट, कोरडं अन्न अतिप्रमाणात जर खाण्यात आलं, उदाहरणार्थ हरभरा डाळीचे पदार्थ, फरसाण वगैरे असे पदार्थ जर जास्त खाण्यात आले किंवा जेवणाच्या वेळा नियमित नसणं, पूर्वी खाल्लेलं म्हणजे आधी खाल्लेलं जेवण पचायच्या पुढचं जेवण घेणं किंवा त्याच्यावर बऱ्याच जणांना येता जाता काहीतरी तोंडात टाकायची सवय असते, अशा गोष्टी. किंवा संकीर्णासन ज्याला म्हणतात. संकीर्णासन म्हणजे काय
की सुरुवातीला पोळी भाजी किंवा भाकरी जे असेल ते खायचं आणि जे मग ताटात राहिलेलं असतं भाजी आमटी लिंबू मीठ लोणचं हे सगळं एकत्र कालवून खायचं, तर हे संकीर्णासन झालं किंवा त्याला विरुद्ध अन्न सुद्धा म्हटलं जातं. तर अशा पद्धतीचं अन्न खायची सवय असते. नंतर विरुद्ध अन्न म्हणजे काय की दोन गोष्टींचा संयोग जर चुकीच्या पद्धतीने झाला की ज्याचे जे गुणाला किंवा रस वीर्य विपाकाला विरोधात्मक आहेत. उदाहरणार्थ आता तूप आणि मध हे एकत्र समप्रमाणात खाणं हे विरुद्ध अन्न आहे किंवा संध्याकाळच्या वेळेला दही खाणं हे काळानुसार विरुद्ध अन्न आहे. तर ह्या अशा गोष्टीमुळे छोट्या छोट्या गोष्टीमुळे आपल्या शरीरात आम नावाचा एक पदार्थ तयार होतो आणि तो आम मणक्यांच्या ठिकाणी जाऊन बसून हळूहळू त्याचा अस्थिधातूवर परिणाम होऊन अस्थिधातू शरीरातला झीज किंवा विकृत होत जातो आणि मणक्यांचे आजार सुरू व्हायला लागतात. त्यानंतर दुसरी गोष्ट येते विहारज. विहारज म्हणजे चुकीच्या पद्धतीने हालचाली करणे. आता उदाहरणार्थ बऱ्याच जणांना एकतर मुळीच व्यायाम करायची सवय नसते. दर वर्षाला त्यांचे संकल्प असतात की ह्या दिवसापासून करायचं, पण ते होत नाहीत. आणि काही जणांना अतिव्यायाम करायची सवय असते. तर व्यायाम हा आपल्या जेवढी आपली ताकद आहे किंवा जेवढा स्टॅमिना आहे, समजा 2 किलोमीटर चालल्यावर आपल्याला घाम येतो दम लागतो, तर त्यांनी 1 किलोमीटरचा व्यायाम करावा आणि तोही तिळाचं तेल लावून व्यायाम करावा. नाहीतर जर नुसताच व्यायाम केला तर शरीरातला वातदोष वाढतो आणि सांधे किंवा हाडं इथे कोरडेपणा शुष्कपणा यायला लागतो, वंगण कमी व्हायला लागतं आणि हे आजार वाढत जातात. त्यानंतर बऱ्याच जणांना कारणास्तव नोकरीस्तव काही कारणांमुळे खूप प्रवास करावा लागतो 2 व्हीलरवर किंवा 4 व्हीलरमध्ये. तर त्यामध्ये सुद्धा गती साधर्म्य असल्यामुळे शरीरातला वात वाढून त्याचा परिणाम सांध्यांवर किंवा पाठीच्या मणक्यावर व्हायला लागतो. याशिवाय जो मजदूर वर्ग असतो, हमाल वर्ग असतो, शेतात काम करणारे कामगार असतात, जे खूप ओझं घेऊन काम करत असतात, त्यांची कष्टाची कामं असतात, यामुळे देखील लवकर हाडांची झीज होऊन मणक्यांची झीज व्हायला लागते. त्यानंतर जे शिक्षक लोक असतात ज्यांना सतत उभं राहावं लागतं, त्यामुळे त्यांना व्हेरिकोज वेनसारखे किंवा गुडघ्यांचे आजार सुरू होतात. नंतर बोर्डवर लिहिताना वरून खाली सतत पाहावं लागतं त्यांना, तर त्यामुळे सुद्धा त्यांच्या मणक्यांची झीज व्हायला लागते. आपल्याकडे एक गणिताचे प्राध्यापक यायचे. गणिताच्या प्राध्यापकांना जनरली उभारून लिहावं लागतं आणि वरून खाली ते बघत लिहावं लागतं. तर त्यांना असं होत होतं की मान दुखत खूप होते आणि हातामध्ये मुंग्या येत होत्या त्यांच्या सतत लिहून लिहून. तर मग जेव्हा आले तर त्यांची हिस्ट्री घेतल्यावर असं जाणवलं की सतत वर खाली बघणं लिहिणं यामुळे त्यांना हा त्रास होतो. आणि मग आयुर्वेदानुसार हे विश्वाजी आणि अवबाहुक नावाचे आजार सांगितलेले आहेत, ज्याला आधुनिक शास्त्रात सर्वायकल स्पॉन्डिलायसिस वगैरे म्हणतात. आणि यासाठी आयुर्वेदामध्ये नस्य चिकित्सा नावाची चिकित्सा आहे, म्हणजे नाकात तेल सोडणे. त्यामुळे नाकात तेल सोडल्यामुळे ते नस्य होऊन मणक्यातली झीज कमी व्हायला मदत होते व तो त्यांचा आजार कमी व्हायला त्यामुळे चांगली मदत झाली. आणि याशिवायच आता आपण त्याला जोडीला बऱ्याच जणांना मोबाईल असं करून बघायची सतत सवय लागलेली असते, तर त्याचाही परिणाम खूप मणक्यांवर होतो. अगदी खरं आहे सर. जी कारणं सांगितलेत मला वाटतं प्रत्येक जण या कारणाशी जोडून आपल्याला पाहत असेल, कारण ह्या धावपळीच्या आयुष्यामध्ये जगण्यामध्ये नक्कीच या सर्व गोष्टी कुठेतरी माणसाला कराव्याच लागतात आणि त्यातून उत्पन्न होणारा आजार म्हणजे नक्कीच हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे. सर, प्रेक्षक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. आता मंगलताई आपटे या पुण्याहून आपल्याला त्यांनी कॉल केलेला आहे. मंगलताई, आपला प्रश्न विचारा. हा, मला असा प्रश्न विचारायचा की मणक्यात गॅप असेल किंवा मानेत गॅप असेल किंवा कमरेत गॅप असेल तर ऑपरेशन करू नये म्हणून आपण टाळतो, पण ऑपरेशन झालं की मग काही माणसांना चालता येत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मानेत गॅप असेल तर चक्कर येते आणि मग त्याला तेल कुठल्या प्रकारचं लावायचं, ते तेल लावल्यानंतर फरक पडतो का? आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग त्याला ऑपरेशन झाल्यानंतर थोडंसं शेकणं किंवा बरं असेल तर त्याला शेकणं, पिशवीने शेकणं गरम पाण्याच्या किंवा गार पाण्याचं, काय त्याच्याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? खूप छान प्रश्न आहे मंगलताई. आपलं धन्यवाद आपल्या या प्रश्नाबद्दल. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. सर, काय सांगाल? ऑपरेशन बद्दलची एक अनामिक भीती त्यांनी आपल्या इथे जाहीर केलेली आहे, काय सांगाल सर? जरा वेळेस निदान झालं आणि आजूबाजूच्या वैद्यांकडे जाऊन आपण भेटला आयुर्वेदिक डॉक्टरांकडे, त्यांच्याजवळ जाऊन प्रॉपर निदान करून जर आपण औषधं सुरू केली वेळेत तर निश्चित त्यांचं ऑपरेशन टाळता येऊ शकतं. दुसरं, आपण असं विचारलं की तेल लावता येईल का किंवा कोणतं लावावं, तर सरासरी जर झीज असेल तर महानारायण तेल किंवा साधं तिळाचं तेल लावलं तरी कमी होतं. यामध्ये डिंकयुक्त बला तेलाचं नस्य केलं तर जी येणारी चक्कर असते ती कमी होते.
पण एकदा खात्री जवळच्या आयुर्वेदिक डॉक्टरांकडे जाऊन आपण खात्री करावी की ती जी येणारी चक्कर आहे ती मानेच्या मणक्यातील गॅपमुळे आहे का दुसऱ्या कारणामुळे आहे, तर त्याचं सर्वप्रथम कारण शोधून चिकित्सा केलेली कधीही चांगली. खूप छान सर. मंगलताई, मला वाटतं आपल्या प्रश्नाचं नक्कीच निराकरण सरांनी या उत्तरातून केलेलं आहे. अनेक या गोष्टीचे कंगोरे आहेत. नक्कीच जवळच्या तज्ज्ञ आयुर्वेदिक डॉक्टरांकडून आपण हा सल्ला अनुकरण त्याचं नक्कीच करावं. सर, आपण पाठीच्या मणक्यांच्या जी कारणे आहेत ती समजून घेतली. त्याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा भाग म्हणजे यांची लक्षणे. या लक्षणांबद्दल काय सांगाल सर? बरोबर. साधारण 3 ते 4 स्टेजमध्ये आपण ह्या लक्षणांचं वर्णन करता येईल आपल्याला. सुरुवातीला काय होतं, कधीतरी दुखतं, खूप चाललं, खूप थकल्यासारखं झालं तर पाठीत वगैरे दुखतं. नंतर काय होतं की सतत अजीर्ण व्हायला लागलं किंवा खाण्यात जड पदार्थ गेले, बासुंदी, श्रीखंड किंवा खूप मसालेदार पदार्थ गेले तर त्यावेळेस सांधे किंवा मणके जड जाणवायला लागतात. आणि काही का लंघन झालं किंवा गरम पाणी पिलं तर ते कमी येतात. नंतर हा जो ठणका आहे तो नंतर कंटिन्युअस राहायला लागतो. बऱ्याच जणांना थोडं चाललं तरी पायाला मुंग्या यायला लागतात. सुरुवातीला थोड्या पद्धतीने मुंग्या येतात किंवा बधीरपणा जाणवतो, पण नंतर जरा जरी चाललं, 10 पावलं चालले तरी त्यांना एका ठिकाणी बसावं लागतं. आणि परत बसल्यानंतर पुन्हा चाललं की परत मुंग्या येतात. नंतर काही जणांना पायाला गरमपणा, आग जाणवल्यासारखे होते. आणि नंतर हळूहळू बऱ्याचदा तर असंही जाणवलेलं आहे की बऱ्याच जणांचं म्हणजे लघवीवरचं नियंत्रण जाणे किंवा मलप्रवृत्तीवरचं नियंत्रण जाणे हे अगदी पुढच्या स्टेजला ही लक्षणं सुद्धा दिसतात. खूप छान सर. प्रेक्षक अतिशय चिकित्सेने आज आपल्याशी जोडले जात आहेत. इतका महत्त्वाचा हा विषय आहे. इतके कॉल्स आपल्याला येत आहेत. मधुकरजी संभाजीनगरवरून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. मधुकरजी, आपला प्रश्न विचारा. सर, मी वय माझं 70 वर्षाचं आहे. मी उजव्या कानावर जर झोपलो तर मला चक्कर येते. हे मणक्याचा प्रकार आहे का कशाचा प्रकार आहे हा? 2 गोष्टी सर, आहेत. तुम्हाला काही विचारायचंय त्यांना? आपलं वय तर 70 आहे. आपण काम काय करायचं पूर्वी? माझा बिझनेस होता स्टेशनरीचा. ओके. धावपळ वगैरे खूप असायची का एका ठिकाणीच होतं? भरपूर धावपळ होती. ओके. आपण जे बोलताय त्यावरनं 2 गोष्टी जाणवतात. धन्यवाद मधुकरजी आपल्या प्रश्नाबद्दल. सर सांगा. आपण जे बोलतात त्यावरनं 2 गोष्टी जाणवतात की C6 आणि C7 या 2 मणक्यांमध्ये गॅप असू शकतो किंवा त्याची झीज झालेली असू शकते एक. आणि दुसरा, उजव्या बाजूला झोपल्यावर दुखतो त्यामुळे कानाशी संबंधित काही पॅथोलॉजी किंवा संप्राप्ती आहे का, तर ते आपण सर्वप्रथम तपासून घ्या आणि मग त्यानुसार उपचार करता येतील. जर मानेशी संबंधित असेल तर डिंकयुक्त बला तेलाचं नस्य, योगराज गुगुळ ही औषधं घेतली तर कमी येतील. पण कानाचं असेल तर त्यानुसार आपण निदान करून योग्य ती औषधं घ्यावेत. खूप छान पद्धतीने एकंदरीत विश्लेषण. प्रेक्षकही आपल्याशी म्हणजे या विषयाची दाहकता आपल्याला लक्षात येते. ज्या अर्थाने प्रेक्षक इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्याशी जोडले जात आहेत आणि इतके प्रश्न विचारून नक्कीच या विषयाचं विश्लेषण आपल्याला करण्यासाठी भाग पाडतायत. खूप खूप छान. अजूनही काही विशिष्ट असे या आजाराबाबतीचे, मणक्यांच्या आजाराच्या बाबतीतचे कंगोरे आपण उलगडून पाहणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मणक्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद उपचार श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र. पत्ता बार्शी, द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राहुल गल्ली, गायत्री सेल्स समोर, बार्शी 413401. शाखा पुणे, ठाणे, दादर. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर. कॅन्सर चिकित्सा. संपर्क 90288 77945 किंवा 969748 2999 किंवा 969748 3999. ईमेल आयडी www.drAtulkumbhare.com. छोट्याशा विश्रांतीनंतर आपल्या प्रेक्षकांचं हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये मनपूर्वक पुन्हा एकदा स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात तो म्हणजे मणक्यांचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद उपचार. आणि जे तज्ज्ञ पाहुणे आज आपल्याला इथे मार्गदर्शन करण्यासाठी लाभलेले आहेत ते म्हणजे प्रख्यात आयुर्वेद आणि पंचकर्म तज्ज्ञ डॉक्टर अतुल मल्लिकार्जुन कुंभारे सर. सर, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण बऱ्याच फोनही घेतले, अनेक त्या अनुषंगाने आपण बऱ्याचशा पॉईंट्सना टच केलं. तर पाठीच्या कण्याच्या बाबतीत आपला विचार झाला. तुम्ही सांगितले वेगवेगळे भाग असतात. तर मानेचे जे मणके आहेत या बाबतीतची जी कारणे आणि लक्षणे या आजारांची, याबद्दल काय सविस्तर सांगाल? बरोबर.
आहाराची आणि विहाराची कारणे ही बऱ्यापैकी सेमच असतात, पण विहारामध्ये खास करून पाठीवर मानेवर ओझं उचललं जातं. नंतर जे बांधकाम करणाऱ्या ज्या स्त्रिया असतात की डोक्यावर पाठी घेऊन उचलणं किंवा काम करणं, ह्या सगळ्या गोष्टीमुळे मानेतल्या मणक्यातली झीज लवकर होते. कसं आहे, असं बोललं जातं की ताठ मानेने चाललं पाहिजे. तर ताठ मानेने चालणं हे सेल्फ बिलीफ किंवा आत्मविश्वास असल्याचं लक्षण आहे, पण आजकाल मानेला बेल्ट लावून ती मान ताठ केली जाते. तर एखाद्या गोष्टीला बाहेरनं सपोर्ट केला तर आतलं म्हणजे शरीरातल्या रचना काम करायचं कमी करतात. खास करून जो स्टर्नोक्लिडोमास्टॉइड मसल असतो तो शुष्क होत जातो या गोष्टीमुळं. आणि जर लक्षणं पाहिली या गोष्टींची तर कमरेच्या मणक्यासारखंच असतं की सुरुवातीला थोडीशी मान दुखायला लागते, नंतर हात दुखायला लागतो, पाठ दुखायला लागते, हातामध्ये कधीतरी मुंग्या येतात, जर हात वर उचलला काम केलं तर मुंग्या येतात, आणि नंतर हळूहळू ह्या मुंग्या कंटिन्युअस राहायला लागतात. यासाठी असेच एक रुग्ण आपल्याकडे येत होते की ज्यांना सतत लोकलनी प्रवास करायला लागायचा, आणि C6 C7 ह्या वर्टिब्रामध्येच त्यांना डिस्क बल्ज झालं होतं की ज्याला बोलीभाषेत सर्वायकल स्पॉन्डिलायसिस असं म्हणतात. आणि सगळ्या पद्धतीने त्यांची चिकित्सा केली गेली, पण त्यांना म्हणावा असा उपशम कुठे मिळत नव्हता. जेव्हा आपण खोदून हिस्ट्री घेतली तर ते लोकलनी जेव्हा खूप प्रवास करायचे, बऱ्याचदा लोकलच्या गर्दीमुळे जागा मिळत नाही, सतत उभं राहावं लागायचं आणि असा हात त्यांना धरला जायचा, त्यामुळे त्यांना शोल्डर आणि मणक्यामध्ये त्रास होऊन हा त्रास सुरू झाला. मग त्यांना जेव्हा आपण आयुर्वेदानुसार ट्रीटमेंट सुरू केली तेव्हा हा त्यांचा त्रास आपसुकच कमी झाला. खूप छान सर. आपल्या उत्तरातून एक गोष्ट नक्की इथे अधोरेखित झाली, ती म्हणजे अगदी प्रचलित उपचार पद्धती आपण ज्या पाहतो, काही त्याच्यामध्ये सुचवल्या जातात गोष्टी, आणि साधारण आपण आजूबाजूला बऱ्याच जणांच्या याच्यामध्ये ही उपचार पद्धती वापरली जाते ज्याला आपण नेक बेल्ट म्हणतो, पण त्याचेही तोटे या निमित्ताने आज आपल्याला इथे जाणून घ्यायला मिळाले. सर, पुढे जाताना पुढचा प्रश्न माझा असा आहे की इतर आजार शरीरातले किंवा इतर गोष्टी, इतर ज्या व्याधी आहेत त्यांचा आणि मणक्यांचा आजार याच्यामध्ये काही फरक असतो की ते एकमेकांशी काही निगडीत आणि संबंधित आहेत? बरोबर, खूप छान प्रश्न आहे हा. की मणक्यांचे आजार हे आपण जी कारणं पाहिली, आहारज विहारज, यामुळे स्वतंत्रही होतात किंवा बऱ्याचदा इतर आजारांची लक्षणं किंवा इतर आजारातून उत्पन्न ते मणक्याचे आजार झालेले असतात. आयुर्वेदामध्ये ज्वर हा आजार सांगितलेला आहे. बऱ्याचदा रुग्ण काही असे यायचे की त्यांचं नुसतं सकाळी उठल्या उठल्या किंवा दिवसभर छोट्या पद्धतीने कंबर दुखायची किंवा पाठ दुखायची, आणि इतर वाताची औषधं वापरली त्यांना तर ती कंबर लवकर कमी येत नव्हते. मग जेव्हा खोदून त्यांची हिस्ट्री विचारली तेव्हा ते म्हणायचे की अगदी काही कारण नसेल तरी चिडचिड होते, ताप जाणवतो मला काही विशिष्ट वेळेला, 3-4 दिवसातून एकदा ताप येतो. मग ही सगळी लक्षणं आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये चातुर्थिक ज्वर नावाचा तापाचा एक प्रकार सांगितला आहे आणि त्यात ती लक्षणं आलेत. मग जेव्हा त्यांना चातुर्थिक तापाची औषधं वापरली तेव्हा त्यांची कंबर किंवा पाठ दुखायची कमी झाले. या पद्धतीनंच आयुर्वेदामध्ये गुलमय आजार सांगितलाय. गुलमय आजारात रुग्णाला कंटिन्युअस ढेकरा येत असतात किंवा पचन होत नसतं, पोटात काहीतरी साठलंय अशा पद्धतीने वाटत असतं. तर असेच एक रुग्ण आपल्याकडे येत होते की ज्यांच्या L4, L5 आणि S1 ह्या 3 मणक्यांच्या मध्ये डिस्क बल्ज झालं होतं, ज्याला बोलीभाषेत आपण म्हणू शकतो की गादी सरकली होते, कंबर दुखत होते, चालायला त्रास होत होता, ज्याला लंबार स्पॉन्डिलायसिस म्हणतात, पायामध्ये मुंग्या येत होत्या. बऱ्याचशा डॉक्टरांकडेही ते जाऊन आले होते पण त्यांना विशिष्ट असा उपशम नव्हता, ऑपरेशनचा सल्ला दिलेला होता. तर हे जे आयुर्वेदातले सिद्धांत आहेत हे किती मोठं काम करतात हे याच्यावरनं लक्षात येतं. जेव्हा आपण त्या रुग्णाला तपासायला हात लावला त्यांनी खूप मोठ्यांनी ढेकर दिला, ज्याला उद्गार म्हणतात, आणि हे उद्गार बाहुल्य म्हणजे खूप ढेकरा येणं हे गुलमय आजारात आलेलं आहे. मग जेव्हा त्यांना विचारलं साधारण किती ढेकरा येतात तर ते म्हणले 50 ते 60 ढेकरा येतात. मी जेव्हा स्टेशनहून बाहेर येतो लोकल मध्ये गर्दीत लोकांचा धक्का जेव्हा लागतो तेव्हा सुद्धा मला ढेकरा येतात. मग तिथंच आपलं काम झालं. त्यांना लगेच आपण त्यातले सहस्रोगातले अमृतोत्तर कषाय, प्रवाळ, पंचामृत वगैरे अशी षडधरण चूर्ण ही औषधं सुरू केली आणि 21व्या दिवशी ते रुग्ण अगदी चेहऱ्यावर हसू घेऊन आपल्या दवाखान्यात आले की माझं मुंग्या यायच्या 50% कमी झालेल्या आहेत. तर हे निदान होणं महत्त्वाचं असतं. यानंतर स्थौल्यता म्हणजे
ओबेसिटीमध्ये काय होतं की ॲबडॉमिनल कॅव्हिटीतलं किंवा पोटातलं जे प्रेशर आहे ते वाढतं, त्यामुळे जे मणक्यांना जोडलेले लिगामेंट असतात ते ओढले जातात, त्यांची रचना जे जनरली एस शेप असा आपला मानवी मणका असतो तो हल्ला जातो आणि त्यानुसार पाठदुखी कंबरदुखी सुरू होते. बऱ्याचदा मूळव्याध मुतखडा यामध्ये सुद्धा कंबरदुखी हे लक्षण आढळते. खास करून आजकाल बऱ्याच जणांना सकाळी उठल्या उठल्या कंबर जखडलेली असते, त्याला आयुर्वेदात आम्ही प्रातकालीन कटिस्तंभ म्हणतो की प्रातकालीन म्हणजे सकाळी उठल्या उठल्या कंबर जखडलेली असते, काही अंतर चाललं उठले की ती कंबर बरी होते किंवा नॉर्मल होते. तर याचं कारण म्हणजे धातुक्षय, शरीरातला जो शुक्र धातू आहे त्याचा क्षय किंवा तो रिक्त प्राणात बाहेर पडल्यामुळं धातुक्षय होऊन सुद्धा ते कंबर दुखायला लागते आणि त्याला अश्वगंधारिष्ट वगैरे अशा पद्धतीची औषधं वापरली तर ते अतिशय चांगल्या पद्धतीने कमी देखील होते. खूप छान पद्धतीने एकंदरीत विश्लेषण केलं सर आपण. अगदी ढेकरसारखा क्षुल्लक वाटणारं लक्षण हे सुद्धा एखाद्या मणक्यांच्या आजाराचं निदान करण्यामध्ये किती महत्त्वाची भूमिका निभावू शकतं हेच आपल्याला यातून कळलं. सर, प्रेक्षक पुन्हा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. प्रकाशजी हे नांदेडहून आपल्यासोबत फोनवरती आहेत. प्रकाशजी, आपला प्रश्न विचारा. बरं, माझा प्रश्न असा आहे, माझ्या कमरेच्या स्पाईनचं ऑपरेशन झालं L3 आणि L4. L3 L4चं ऑपरेशन झालेलं आहे. तर ते आता ऑपरेशन झाल्यामुळे उजवा पाय पूर्ण बधीर आहे, चालता येत नाही, त्याच्या उभं राहता येत नाही. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. प्रकाशजी, आपला प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचलाय. नक्कीच सर आपल्याला याचं निराकरण, याचं उत्तर देतील. आपल्या प्रश्नाबद्दल नक्कीच धन्यवाद. सर, काय सांगाल? वास्तविक आता L3 L4 वर्टिब्राचं ऑपरेशन झालेलं आहे, तर नेमकं कशा पद्धतीने ऑपरेशन केलंय हे पाहायला पाहिजे. तर आपण जवळच्या वैद्याकडे जाऊन ते दाखवावं आणि नेमकं काय ऑपरेशन केलं हे बघावं. जर काही विशिष्ट भाग कट झाला असेल तर थोडं ते त्रासाचं असतं, पण आयुर्वेदिक औषधांच्या साह्याने पंचकर्मातला बस्ती जो असतो त्याने तुम्हाला निश्चित फायदा होऊ शकतो. धन्यवाद सर. आपल्या त्यांनी जो प्रश्न विचारला, प्रकाशजी, आपल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. अतिशय महत्त्वाचा असा सल्ला सरांनी दिलेला आहे, तो नक्कीच आपण त्याचा अवलंब करावा. सर, या आजाराची, मणक्यांच्या आजाराच्या बाबतीत जर विचारायचं झालं तर स्त्रियांमध्ये हा आजार साधारण जास्त बघितला जातो, जास्त प्रमाणात स्त्रियांमध्ये हा आजार दिसतो. याची मुख्य कारणे काय आहेत आणि असं आहे का ॲक्च्युअली? बरोबर. अगदी सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत स्त्रिया घरकाम करणाऱ्या असो, ऑफिस काम करणाऱ्या असो, जनरली पुरुषांना ठराविक 11 ते 5 गेलं की घरी विश्रांती घेतली चालते, पण स्त्रियांना ऑफिसमधलं करावं लागतं, घरचं करायला लागतं, मुलांचं करायला लागतं. तर दिवसभरात त्यांना शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक हे श्रम खूप पडत असतात आणि या सगळ्यांचा त्यांच्या शरीरावर परिणाम होतो. जनरली अभ्यंग म्हणजे काही असं सांगितलं आयुर्वेदात की अभ्यंगम आचरत नित्यम विशेषात शिरश्रवण पादेशु, म्हणजे दररोज अंगाला तेल लावलं गेलं पाहिजे. पण हे आता पूर्णच बंद झालेलं आहे, त्यामुळं शरीरातला एवढं श्रम झाल्यामुळे वात वाढतो आणि वात वाढल्यामुळं त्यांच्या अस्थिधातूची झीज ही लवकर होते. याशिवाय दुसरं कारण म्हणजे हिस्टेक्टॉमी. हिस्टेक्टॉमी म्हणजे गर्भाशय काढलं जातं की जनरली पाळीच्या काळात कंबर खूप दुखत असते, पाठ दुखत असते, पोटात दुखत असतं किंवा जर एक्सेस ब्लिडिंग झाला असेल तर त्याला लगेच, जनरली मुलं झाले असतील तर लगेच ते भीती घातली जाते किंवा रुग्णांना भीती वाटते की खूप दिवस झालं ब्लिडिंग थांबत नाही, काही कॅन्सरवर जाईल का वगैरे म्हणून घाबरून गर्भाशयाची पिशवी काढली जाते. पण वास्तविक जर बघितलं तर स्त्रिया ह्या शारीरिक मानसिकदृष्ट्या पुरुषांपेक्षा त्यांचा स्टॅमिना हा निश्चित जास्त असतो, कारण की दर महिन्याला त्यांना जो पिरियड येतो किंवा रजप्रवृत्ती होते, त्यामुळं त्यांच्या शरीरातलं नैसर्गिकरित्या शोधन, प्युरिफिकेशन, पंचकर्म होत असतं, टॉक्सिक निघून जात असतात आणि त्यांचं शरीर हे चांगलं होत असतं. पण तोच जो मार्ग असतो तो काढून टाकला जातो आणि ते दोष शरीरात साठले जातात आणि एक पोकळी तयार होते आणि पोकळीमध्ये वात जाऊन त्यांना कंबरदुखी, गुडघेदुखी, वजन वाढणं हे असे त्रास सुरू व्हायला लागतात. त्यानंतर दुसरं असतं की सुतिका परिचर्या. सुतिका परिचर्या म्हणजे काय की म्हणजे डिलेव्हरीनंतर जी काही काळजी घ्यायची असते त्याला सुतिका परिचर्या म्हणतात, की शेगडी करायची, अंगाला मसाज करायचा तेलाचा. तर अलीकडं धावपळीच्या काळामुळं किंवा लगेच जॉबला जायचं असतं ह्या सगळ्या गोष्टीमुळं
किंवा बऱ्याचदा सीझर झाले असतात, सीझर झाल्या नको म्हणून ह्या सगळ्या गोष्टी केल्या जात नाहीत आणि त्यामुळे शरीरात आमदोष तयार होतो आणि त्यामुळे सुद्धा त्यांना कंबरदुखी, पाठदुखी हे त्रास सुरू होऊ लागतात. नंतर बऱ्याचदा मेनापॉज नंतर किंवा मेनापॉजच्या काळात शरीरातली इस्ट्रोजनची लेवल जी आहे ती कमी व्हायला लागते आणि त्यामुळे शरीरात ऑस्टिओपोरोसिस म्हणजे अस्थिसंशिर्य, हाडांची झीज होणं ह्या गोष्टी व्हायला लागतात आणि त्यामुळे देखील त्यांना मणक्यांचे त्रास जास्त प्रमाणात होऊ शकतात. याशिवाय रजस्वाला परिचर्या म्हणजे काय की पाळीच्या 4 दिवसात काय काळजी घ्यायला पाहिजे. पाळीचं ब्लिडिंग झालं म्हणजे काय, ती एक प्रकारची जखम झाली शरीरात आणि जेव्हा आपल्याला साधी जखम होती तेव्हा आपण किती काळजी घेतो, पण स्त्रियांना त्या काळात प्रॉपर विश्रांती व्हायला पाहिजे, प्रॉपर अन्न जायला पाहिजे, ते होत नाही आणि त्यामुळे सुद्धा हे आजार त्यांना व्हायला लागतात. सर, आज नक्कीच स्त्रियांमध्ये प्रामुख्याने या मणक्यांच्या आजाराचे प्रमाण हे जास्त का असतं याचं अतिशय सुंदर असं विश्लेषण आपण केलं. सर, त्यालाच अनुसरून पुढे जावंसं वाटतं की मग ऑपरेशन, आजचा आपला महत्त्वाचा विषयच तो आहे मणक्यांचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद उपचार. तर हे उपचार कोणत्या कोणत्या पद्धतीचे आहेत याबद्दल विश्लेषण काय? बरोबर. सर्वप्रथम रुग्ण जेव्हा येतो तेव्हा त्याचं आयुर्वेदामध्ये कारण शोधलं जातं की कोणत्या कारणामुळे आजार आहे, तर त्यानुसार ट्रीटमेंट सुरू केली जाते. ती 2 पद्धतीची असते, पंचकर्म आणि शमन औषधी. शमन औषधी म्हणजे पोटातून घ्यायची औषधं, लेप वगैरे असतात आणि दुसरं पंचकर्म असतं. तर पंचकर्मातलं बस्ती नावाचं जे पंचकर्म असतं ते मणक्यांच्या आजारात खूप मिरॅक्युलस काम करतं. तर बस्ती म्हणजे काय की गुदमार्गातून औषधी सिद्ध तेलाचा किंवा काढा आत सोडणं, अर्थात त्याच्यापूर्वी सगळ्या अंगाला मसाज करून स्टीम दिली जाते, म्हणजे त्याला स्नेहन, बाह्य स्नेहन आणि स्वेदन म्हणतात. तर ते करून ते बस्ती केलं जातं. तर बस्तीचा काय फायदा होतो, जेव्हा आपण झाडाच्या मुळाशी पाणी देतो तेव्हा त्याची पानं, फुलं, फळं बहरायला लागतात. तसंच मानवी देहाचं आहे. मानवी देहाचं मूळ हे पक्वाशय आहे म्हणजे मोठं आतडं आणि तिथंच अस्थिधरकाला आहे. अस्थिधरकाला म्हणजे हाडांच्या पेशी तयार होण्याचं ठिकाण. तर तिथं सोडलेलं औषध हे अस्थिधरकालाजवळ जाऊन हाडांच्या पेशी चांगले व्हायला मदत होतात व बस्तीनं ते आजार हा कमी व्हायला मदत होतो आणि जे काय आपलं कारण सापडलंय त्यानुसार विविध औषधही त्यात दिली जातात. खूप छान पद्धतीने सांगितलं सर आपण. एकंदरीत नक्की पुढच्याही गोष्टी आपण घेणार आहोत. पुन्हा आपल्याशी प्रेक्षक जोडले गेलेले आहेत. जय किशोरजी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. जय किशोरजी, आपला प्रश्न विचारा. तर मला खूप दिवसापासून म्हणजे पाठीतले जे नस दबलेले आहे, तर डॉक्टर म्हणतात नस दबली, याच्यासाठी ऑपरेशन करावं लागेल. तर याच्यासाठी काय आपलं आयुर्वेदिक उपचार? बरोबर. सर, तुम्हाला काही त्यांना विचारायचं आहे अजून? आपलं वय किती म्हटले? तर 28 वर्ष आहे. 28 वर्ष. पाठ जी दुखते ते सकाळी उठल्या उठल्या दुखते का दिवसभर दुखते? तर वाकून काम केल्याने किंवा असं उठते वेळेस त्रास होते सर. ओके, म्हणजे फॉरवर्ड बेंडिंगचे ऍक्शन झाल्यावर दुखते जास्त. काम काय करता तुम्ही? तर सगळं शेतीच करतो सर मी. काय? शेती करतात. म्हणजे निश्चितच कष्टाचं काम हे तुमचं खूप आहे. तर झीज होऊनच हे झालेलं असणार आहे. तर साधारण जय किशोरजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. सर, आपण जनरली महानारायण तेल त्या ठिकाणी लावावं आणि जवळच्या वैद्याकडे जाऊन सर्वप्रथम कारण शोधावं व त्याचं औषध सुरू करावं. निदान परिवर्जन एव संक्षोपो क्रियायोगा म्हणजे कुठल्याही गोष्टीची चिकित्सा हे झालेलं कारण बदलणं आणि शरीर नवीन बनवणं, त्या पेशी नवीन बनवणं हे आहे. तर सर्वप्रथम कारण शोधावं याचं आपण. खूप छान जय किशोरजी, धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. अतिशय सुंदर असं विश्लेषण सरांनी त्या बाबतीत आपल्या प्रश्नाला घेऊन केलेलं आहे. सर, मला विचारायचं वाटतं, पाठीची दुखणी म्हणजे मणक्याचं दुखणं जेव्हा आपण म्हणतो ना, त्यावेळी सर्वात महत्त्वाची त्यातली गोष्ट म्हणजे असह्य अशा वेदना. या वेदना आणि जे अंग खडतं, पण त्यासोबत वेदना हा महत्त्वाचा भाग आहे. मग ऑपरेशन टाळण्यासाठी आपण उपचार सांगितले, पण जसं आपण आधुनिक उपचार पद्धतीमध्ये वेदना झाल्या की लगेच त्याच्यावरती उपचार एखादा इंजेक्शन किंवा गोळ्यांमार्फत होतो, तसं आयुर्वेदामध्ये या वेदनाशामक असा उपचार लगेच आणि तुरंत असा होतो का? बरोबर, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर मी आधी एक उदाहरण देतो पेशंटचं आणि मग सुरू करतो. काही महिन्यांपूर्वी आपल्या दवाखान्यात हिंगोलीच्या भागातून एक रुग्ण आले होते. गाडीत घालून आणलं होतं. त्या महिलेला चालता येत नव्हतं, पाय सुद्धा उचलता येत नव्हते, पायामध्ये पूर्ण बधीरपणा, मुंग्या येत होत्या.
साधारण 2 माणसांनी उचलून त्या महिलेला आपल्या OPD मध्ये आणलं. जेव्हा आपण तिला तपासलं त्यांना, तर C6, C7, L4, L5, S1 असं डिस्क बल्ज, पोस्टेरियर डिस्क बल्ज म्हणता येईल, त्या पद्धतीने त्यांच्या MRIचा रिपोर्ट होता. आणि मग ते पाय सुद्धा उचलून टाकू शकत नव्हते, इतक्या पद्धतीने त्रास होता त्यांना. आल्याला आपण त्यांना पाठीच्या मणक्याच्या दोन्ही बाजूला L4, L5, S1च्या बाजूला जलोका आपल्या सर्वांना माहीत असेल, ज्याला लीच असं म्हणतात, बोलीभाषेत आपण मराठी त्याला जळू असं म्हणतो. तर त्या जळू लावल्यामुळे त्या जागेतलं दूषित रक्त निघालं. आणि असं सूत्र आहे की अग्रेस्रवती दूषितः, म्हणजे जेव्हा काय आपल्याला लागतं किंवा काय होतं तर पहिल्यांदा बाहेर पडणारं ब्लड हे दूषित रक्त असतं. तर त्यानुसार ते दूषित रक्त निघालं त्यांचं. आणि त्यांची साधारण जातानाच काही अंशी हालचाल ठीक झाली होती, पण जेव्हा ते महिन्यांनी दाखवायला आले तेव्हा त्या पोटातनं घ्यायला इतर औषधंही दिली होती. तर महिन्यांनी ते स्वतः एकटे चालत OPD मध्ये आल्या. तर जलोकावचरण, विद्धकर्म आणि अग्निकर्म म्हणजे सोन्याच्या सळीनं किंवा मृत्तिकेच्या शलाकेने अशा वेगवेगळ्या शलाका असतात आणि त्या अवयवानुसार त्या आजारानुसार तो चटका तिथं दिला जातो, त्याला अग्निकर्म म्हणतात. तर ह्या गोष्टीमुळे रुग्णांना त्वरित उपशम होण्यासाठी सुद्धा चांगल्या पद्धतीने मदत होते. खूप छान पद्धतीने एकंदरीत विश्लेषण आपण केलं सर, की त्वरित आपलं वेदनाशामक अशी उपचारही आयुर्वेदामध्ये आपल्याला उपलब्ध आहेत, हेच या निमित्ताने आपल्याला इथे कळतंय. नक्कीच प्रेक्षको, आपण पुढेही अजून काही गोष्टी ऐकणार आहोत, समजून घेणार आहोत, मार्गदर्शन करून घेणार आहोत. हा आजार पूर्णतः बरा होतो का? ऑपरेशन टाळतो, पण त्यानंतर तो आजार पूर्णतः बरा होतो का? ही गोष्टही आपण समजून घेणार आहोत. पण आता इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. मणक्याचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद उपचार श्री विश्वश्री आयुर्वेद चिकित्सालय व पंचकर्म केंद्र, पत्ता बार्शी, द्वारकामाई कॉम्प्लेक्स, राऊळ गल्ली, गायत्री सेल्स समोर, बार्शी 413401, शाखा पुणे, ठाणे, दादर. श्री विश्ववती आयुर्वेद कोल्हापूर, कॅन्सर चिकित्सा. संपर्क 90288 77945 किंवा 9697482999 किंवा 969748 3999. ईमेल ID www.drAtulKumbhare.com. ब्रेकनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरच्या या भागामध्ये आपलं स्वागत. आजचा विषय आपण जाणून आहात मणक्यांचे ऑपरेशन टाळण्यासाठी आयुर्वेद उपचार आणि मार्गदर्शन तज्ज्ञ जे आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजे प्रख्यात आयुर्वेद व पंचकर्म तज्ज्ञ डॉक्टर अतुल मल्लिकार्जुन कुंभारे सर. सर, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण सगळ्या अनेक गोष्टी समजून घेतल्या. आता मला विचारावं असं वाटतं की जो प्रश्न मी विचारणार होतो आपल्याला तो महत्त्वाचा म्हणजे ऑपरेशन टाळतोय आपण, पण हा आजार पूर्णतः बरा होतो का? याबद्दल काय सांगाल थोडक्यात? बरोबर. काय आत्ताच आपण जे सांगितलं की आपण म्हणजे आधी शोधन चिकित्सा म्हणजे पंचकर्मातला काही भाग, शमन चिकित्सा, पोटातनं द्यायची औषधं दिली जातात आणि या चिकित्सेबरोबर आपण अपुनर्भव चिकित्सा करतो. अपुनर्भव म्हणजे की ते पुन्हा उद्भवू नये म्हणून. आणि त्यामध्ये रसायन चिकित्साही असते. रसायन चिकित्सा म्हणजे रसायन म्हणजे काय की जे आपलं वय आजार मर्यादित ठेवतात, ज्याला रेज्युनेशन म्हणतात, तर ती ट्रीटमेंट केली जाते. तर या सगळ्या गोष्टीमुळे आजार हे पुन्हा उद्भवत नाहीत, ते आहे तिथं रोखण्यास मदत होते. फक्त रुग्णांनी प्रॉपर निदान म्हणजे पथ्याने राहावं. पथ्य म्हणजे काय, असं खूप पथ्य नसतं कायमस्वरूपी, पण ज्या काय आपण कारणं सांगितली, एक्सेस मोमेंट वगैरे, कुठलीही गोष्ट कसं असतं, मानवी स्वभाव असा असतो की काही केलं एवढ्यानी काय होतंय, जनरली हे वाक्य असतं, जाऊ दे एवढं काय, पण हे एवढ्या गोष्टीच काउंट होतात आणि अति सर्वत्र वर्ज्य आहेत. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा त्रासदायक ठरतो. उदाहरणार्थ आता रात्री लेट नाईट डिनर झालं किंवा खाणं झालं, आचरबचर खाण्यात आलं, तर दुसऱ्या दिवशी सकाळी लंघन करावं, संध्याकाळी मूग भाताची खिचडी खावी, म्हणजे तो जो रात्री गेलेला त्रास आहे किंवा जे दोष आहेत ते ऑटोमॅटिक काउंटर ॲक्ट व्हायला मदत होते. खूप छान सर, खूप छान विश्लेषण आपण या गोष्टीचं केलं. त्याचसोबत मला वाटतं थोडक्यात सर्वांना जाणून घ्यायला आवडेल की अवॅस्क्युलर नेक्रोसिस आणि सायटिका या दोन गोष्टी अतिशय वाढीस लागलेल्या आपल्याला सध्या आपण पाहतो, आपण ऐकतो, तर याबद्दल थोडक्यात काय सांगाल? अवॅस्क्युलर नेक्रोसिस म्हणजे काय की
कुठल्याही शरीरातल्या भागाला की रक्तपुरवठा कमी होतो आणि त्याच्या पुढचा जो टिश्यू किंवा बोन आहे ते डेड व्हायला लागतं. तर जास्त करून अवेस्क्युलर नेक्रोसिस हा हिप जॉईंटला दिसतो की हिप जॉईंटचं जे हेड ऑफ फिमर असतं ते पेल्विक कॅव्हिटीमध्ये बसवलं असतं आणि तिथे रक्तपुरवठा कमी होतो. खास करून आता हे कोविड नंतर बऱ्याच असे रुग्ण वाढलेले आहेत की सरासरी क्लिनिकमध्ये दर महिन्याला 2 ते 3 पेशंटचे ऑपरेशन याचे टळतात. इतक्या पद्धतीने हे रुग्ण वाढलेले आहेत. तर जेव्हा हे रुग्ण येतात, एक उदाहरण सांगतो, लोणावळ्याच्या जवळपासून आपल्याकडे त्याच्यासाठी एक रुग्ण येत होते की आणि त्यांना खूप घाई होती, लवकर 2 ते 3 महिन्यात बरं व्हायचं होतं, त्यांना कुठेतरी परदेशात जायचं होतं. तर त्यांच्या उजव्या बाजूला 2nd डिग्री वेस्क्युलर नेक्रोसिस होतं, डाव्या बाजूला 3rd डिग्री नेक्रोसिस होतं. आणि ते म्हटले, डॉक्टर मला वेळ खूप कमी आहे, 3 महिनेच मी औषध घेऊ शकतो. मी म्हटलं ठीक आहे, जेवढं होईल तेवढं आपण करूया. आणि औषध सुरू केले. 3 महिन्यांनी त्यांनी परत स्कॅन केला तर जे 2nd डिग्री होतं ते 1st डिग्रीमध्ये कन्वर्ट झालं आणि 3rd डिग्री अवेस्क्युलर नेक्रोसिस हे 2nd डिग्रीमध्ये कन्वर्ट झालं होतं. तर त्यांना 3 महिन्यात एवढा फरक पडू शकतो. अर्थात त्यांनी पथ्य पाळलं, अगदी व्यवस्थित तंतोतंत औषधं घेतली आणि मग ते स्वतःच म्हटले की आता मी परदेशात चाललोय तर मला अजून 3 महिन्याची औषधं द्या, तिथं मी घेतो ती औषधं व्यवस्थित. खूप छान सर, खूप छान पद्धतीने आपण सगळ्या गोष्टी सांगितल्या सर. त्यासोबत आता हाडांचे आजार जे आहेत किंवा मणक्यांचे आजार आहेत त्यासोबत आरोग्य आपले चांगले राहावे, म्हणजे या हाडांचे किंवा मणक्यांचे आरोग्य चांगले राहावे या संदर्भात आपण काय सल्ला जाता जाता द्याल, कारण आपल्याकडे वेळ अतिशय मर्यादित आहे. बरोबर. आता वर्षा ऋतूची सुरुवात झालेली आहे किंवा वर्षा ऋतू सुरू झालेला आहे. तर वर्षा ऋतू म्हणजे पावसाळ्याचा सुरुवातीचा भाग. तर जनरली वर्षा ऋतूमध्ये शरीरातला वात प्रकोप होतो. वात प्रकोपाच्या कारणामुळं हाडंही लवकर झिजतात. तर यामध्ये सरासरी आपल्याला एक घरगुती उपाय सांगतो. आळीव, खसखस, खोबरं, मेथ्या, तीळ, बडीशेप, बाळण शेपा, बिबा, गूळ आणि तूप घालून या पदार्थांचा लाडू बनवावा व तो लाडू रोज सकाळी उपाशीपोटी साधारण 20 ग्रॅम दुधाबरोबर घ्यावा. यामुळे हाडांची होणारी झीज थांबते. जर काही हाडांचे सुरुवातीचे त्रास असतील तर ते देखील याने कमी येतात चांगल्या पद्धतीनं. खूप छान सर. विषय अतिशय गहन आहे आणि व्यापक विषय आहे, तरीही अतिशय सोप्या भाषेमध्ये अतिशय सुलभ अशा शब्दांमध्ये आपण एकंदरीत हा विषय आम्हाला समजावून सांगितला, जे मार्गदर्शन केले. नक्कीच आपण व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून आपण इथे आलात त्याबद्दल मी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आणि आमच्या हॅलो डॉक्टरच्या या टीमतर्फे मी आपले मनपूर्वक आभार मानतो. आपण इथे आल्याबद्दल सर आपले मी खरोखर मनापासून असे आभार मानतो. धन्यवाद. मित्र, आपण पाहिलं की विषय अतिशय मोठा असल्याकारणाने पण वेळ मर्यादित असल्याकारणाने आपल्याला हा कार्यक्रम इथेच आता उरकता घ्यावा लागतोय. पण कुठेतरी एक विश्वास आणि एक आशादायी असं चित्र आज आपल्याला या चर्चेतून उमगलं, सापडलं. नक्कीच मणक्यांच्या आजाराविषयी जेव्हा विषय निघेल त्यावेळी नक्कीच आयुर्वेदिक उपचार, ऑपरेशन टाळण्यासाठी नक्कीच याचा विचार व्हावा, ही या आशेवरती मी आज ह्या कार्यक्रमाची आपण इथे सांगता करत आहोत. पुन्हा भेटूया आपण हॅलो डॉक्टरच्या पुढच्या नवीन भागामध्ये. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आनंदी रहा. धन्यवाद.